हॅलो एव्हरीवन. हा, कशा बोलते तू? वेलकम वेलकम बॅक टू युअर चॅनल. ओके, आजचा प्लॅन सॉर्टेड आहे. हे बघ, आपला आजचा प्लॅन सॉर्टेड आहे. आपण काय करतोय? हे काय करतोय? कोण जिंकणार आहे? अंकल. अच्छा, स्नोई. ओके, बघू. हा, हे बघा, आम्ही खेळतोय आता. बघू. अंकलचा आता. हो वाव, सोनीसा. एक नंबर गेम. मजा येते. गेली तू? मी पण येतो तुझ्या मागे. अच्छा, ठीक आहे. हळूहळू चालू आहे. तिथं तिचं खाणं पण चालू आहे आणि इथं आपलं KBC बघणं चालू आहे. बिकॉज स्टँडअप कॉमेडियन आलेत. एक नंबर आहे. तुला हे शिकवलं होतं ना? तो हे बोटान हां, असं काल असं हँडशेक नाव ये आणि बुक्का 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 ये असं केलं तर ती म्हणे नाही नाही नाही. हा, असं राऊंड अँड राऊंड. ना बस, झालं. हा, आता बॉक्स राहिला ना. बॉक्स. अरे सोनी, तुला कुठून येतं असं डोक्यात? असा हात केला तर हात नाही, फक्त असे राऊंड अँड राऊंड पण होतं. बस आता गेम अँड बनाना अँड KBC. ओके. नाही कृष्ण, एवढी चॅप्टर आहे ना, आता ती हारते. ठीक आहे, तिचं रेड होतं ऑलरेडी. तुम्ही बघितलं असेल मागच्या व्हिडिओमध्ये. नाही थांब, पहिले मला सांगू दे. आता बघा, माझा ब्ल्यू खूप वरती आहे, तिचा रेड इथे. ती म्हणते माझा ब्ल्यू आहे, तुझा रेड आहे. हा, तुझा ब्ल्यू. ठीक आहे, तुझा ब्ल्यू, माझा रेड. हा, दबाक. स्टोईने एक्सचेंज केला होता रेड माझ्यासोबत. आणि आता जिंकलेलं कोण आहे? रेड कोणाचा होता? नाही, रेड कोणाचा होता ते सांग मला. तुझा होता. ओके, स्नोई जिंकली. स्नोईसाठी क्लॅप. हे बघा, फटाके फुटताय. स्नोई क्लॅप कर तुझ्यासाठी. स्नोई जिंकली. वाव. हॅलो एव्हरीवन, गुड आफ्टरनून अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. वेलकम बॅक टू द न्यू व्हिडिओ. कोणाला वाटतंय का मी आजारी आहे? एकदम जास्त आजारी आहे. मग अशी मेडिसिन वगैरे खाल्ली मी आणि रेडी होऊन माझ्या मित्रांच्याकडे आलो. आणि देवर लाईक की तू 2 दिवसापासून घरात पडलेला आहे, आमच्या इथे आहे. आणि त्यांनी ऑलरेडी प्लॅन केला आणि आता मला ते राईडला घेऊन चाललंय. टेक 2 ऍक्शन. सास 20 ले लो सब, बहू सास. अरे यार, सास बहू सब ऐसे ले लो एक खटे. ठीक है, फिर हंसना मत जब वीडियो स्टार्ट होगी. रेडी? अरे मैं क्या? हाँ ठीक है, मैं सिर्फ रेडी और एक्शन बोल रहा हूँ ना. टेक 180 एक्शन. कट. ऑलराईट गाईज, जो कपाट. आता आमच्याकडनं काही होणार नाही ऍक्टिंग बिक्टिंग. सागर दादा सांगतील की आम्ही कुठं चाललोय. मला समजलंय आता आपण कुठं चाललोय. आधी नव्हतं माहिती मला, आता माहिती. पण मला त्या प्लेसचं नाव, फक्त लोकेशन माहिती. तुम्ही सांगा लोकेशन. सागर, लोकेशन नियर टू पावना लेक, म्हणजे लेक व्ह्यू कॅफे आहे. तिथं गेल्यावर तर चांगलं असेल तरच आम्ही रिकमेंड करू. फोटोज बघायला तर खूप चांगले आहेत, असं वाटतं की तिथं बसून राहायला पाहिजे, पण ऍक्च्युअल गेल्यावर समजतं ना. सो जाऊन तुम्हाला एक्सपिरियन्स शेअर करतो. आणि चांगलं असेल तर तुम्ही पण असं मित्रांसोबत जाऊ शकता. आम्ही ह्या कॅफेला आलोय, कॅफे अमोर. आणि बघा त्याचं गेट असं. आणि इथून जर तुम्ही बघाल तर लिटरली अख्खा पवना डॅम दिसतोय. पाणी दिसतंय. आम्ही इथं आलो, आधी खाली गेलो, एक्सप्लोर केलं. यांनी फोटोशूट खूप छान केलं आहे असं वाटतं मला, कारण की लोकांना अट्रॅक्ट करायचं तो एक ओनली वे आहे. पण आम्ही जिथं बसलो ना, एकतर तिथं कॉर्नरवर बसायला जागा नाही जास्त. 3 लोक म्हणजे 3 ग्रुप मॅक्सिमम बसू शकतात कोपऱ्याला आणि एन्जॉय व्ह्यू करू शकतात. त्याचा व्यतिरिक्त जेवढे पण होते तिथं काय असं फील येत नव्हतं किंवा मजा येत नव्हती. तर आम्ही परत चाललो आहेत. आता बघू, दुसऱ्या कॅफेला जातो. पण हे फोटोजपर्यंत चांगलं वाटतं मला असं वाटतं. इथं आल्यावर थोडंसं वेगळी वाईब आहे, नवीन आहे. अजून खूप साऱ्या गोष्टी त्यांच्या बनायच्या आहेत. सो ठीक आहे, म्हणजे तुम्ही पण ट्राय करू शकता देऊन. पण आम्ही ट्राय केलं तर आता आम्ही परत चाललो आहेत. सगळे गेलेत वरती. मी म्हटलं तुम्हाला लोकांना सांगून देऊ. परत आमच्या फेवरेट प्लेसवर येऊन गेलो. इथं आम्ही खूपदा आलो आहे, पण मी व्हिडिओ यासाठी काढतो आता. इथं तुम्ही जेव्हा एंट्री कराल ना,
तर ते पैसे मागतात. मोठी गाडी असेल तर 100 रुपये, छोटी असेल तर अजून काहीतरी असेल माहिती नाही. पण तिथं जर तुम्ही सांगाल की आम्ही स्टेला चाललोय, तुम्ही जरी स्टेला जात नसाल तरी त्यांना सांगायचं की आमचा स्टे वरती, एखादा मेल प्रिपेअर करून घ्यायचा आधीच आणि त्यांना दाखवायचा. मग ते 1 रुपया पण घेत नाही. असं आम्ही नेहमी करतो. पहिल्यांदा आलो होतो तेव्हाच आम्ही पैसे दिले होते, त्याच्यानंतर आम्ही पैसे नाही दिले, कारण की ते अशीच लुटमार चालते इथं. एंट्री फी कशाची घेतात काय माहिती, ते पण 100 रुपये. सो तुम्ही जर याल बंबिनीला तर त्यांना सांगा आमचा स्टे इथं, ठीक आहे. काय विचारती तू? तू कशी दिसते? तू तर माझ्या स्नोई सारखी दिसते. कशी दिसते मी? सुंदर की छान? नाही, सुंदर आणि छान दोघं. तिकडनं आल्यापासून व्हिडिओ वगैरे काही शूट नाही केला. घरी आलो, आराम केला मी. आता मी चाललो मेडिकलवर. जरा माझी मेडिसिन संपली आहे आणि आय डोंट वॉन्ट टू टेक एनी रिस्क म्हणून ही जरा कॅब घालून घेतली. बिकॉज थंडी भयंकर आहे, खूप जास्त थंडी पुण्यात, म्हणून मी कॅब जॅकेट सगळं घालून चाललो आहे. मेडिसिन घेऊयात. आणि मला असं ना चहाची क्रेविंग होते. आता मला वॉच नाही घातली, पण 9:15 वाजून गेलेत संध्याकाळचे आणि जेवण माझं बाकी. मस्त थंडीचं वातावरण आहे, आपली मेडिसिन पण घेऊन येऊ आणि चहा पण पिऊन येऊ आणि त्याच्यानंतर मग आरामात जेवण करू. पण आजचा दिवस मस्त होता. ते लोकेशन कसं वाटलं बंबिनीचं? पहिलं लोकेशन तर मलाच आवडलं नाही, म्हणून आपण तिथून परत बंबिनीला गेलो. पण ते बंबिनीचं लोकेशन बेस्ट आहे. वाव, मजा गेली. प्लीज डू सबस्क्राईब आणि डू हाईपवाला ऑप्शन आहे तो पण करून द्या. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. दिस इज नेक्स्ट डे. 4:30 वाजून गेले सकाळचे आणि 4 वाजेपासून मला झोपच येत नाही आहे. मला असं पोटात गडबड व्हायला लागली. तेव्हापासून मी खूप ट्राय केलं, फ्रेश झालं, सगळं झालं, पण तरी मला झोप येईना झाली. सो म्हटलं चला झोप येत नाही तर बाहेर चालले जाऊ. बिकॉज मी ना ऑटोमॅटिक झोपून गेलो. तुम्हाला माहिती असेल, मगाशी तुम्ही क्लिप बघितली, आपण चहा प्यायला गेलेलो, त्याच्यानंतर जेवण केलं मी घरी आल्यावर आणि मेडिसिन पण घेतली आणि कधी ऑटोमॅटिक झोपलो समजलंच नाही. आणि आत्ता 4 वाजेला ऑटोमॅटिक यासाठी उठलो कारण की गडबड व्हायला लागली होती आणि झोप येत नव्हती. खूप ट्राय केला, खूप प्रयत्न केले झोपायचे, पण म्हटलं झोप येत नाही तर आपण बाहेर जाऊयात. आता जरा सायकलिंग करून येऊयात, सकाळची हवा, आणि जरा खूप दिवसानंतर आपण हे सगळं करतो आहे कारण की आपल्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज बंद आहेत. जिम बंद आहे, सायकलिंग अँड जे काही असेल बाकीच्या गोष्टी सगळ्या बंद आहेत. पण मी आज हिंमत केली. मला झोप येत नाही तर टाईमपास करण्यात काय अर्थ नाही आहे. निघूयात पटकन, जरा बरं पण वाटेल, जरा सवय लागेल आपल्याला लवकर उठायची आणि बघूयात कसं होतं काय होतं. ठीक आहे. ही राहिली आपली सायकल, हा राहिला आपला पॉईंट. तुम्ही बघितलं असेल आपण या झेंड्यापर्यंत येतो, आपल्या इंडियन फ्लॅगपर्यंत. खूपदा हे प्लेस तुम्ही बघितलं असेल माझ्या ब्लॉगमध्ये. जेव्हा पण मी सायकलिंग करतो, जेव्हा पण मी ऑफिसला जातो, तर हे नक्की कॅप्चर करतो. तर इथपर्यंत येऊन गेलो आहे. आपल्या घरापासून आय थिंक किती 5-6 किलोमीटर आहे. आणि ना मी पहिल्यांदा एवढ्या लवकर, आता बघा 4:30ला निघालो होतो, 5 वाजलेत, अर्ध्या तासात आपण इथं पोचलो आहेत. आणि हा रोड फक्त आता जे कॅब्स किंवा ज्या लोकांना एअरपोर्टला किंवा असं लांब जायचं ना तेवढेच लोक आहेत, बाकी अंधार आहे पूर्णपणे. कारण की जेव्हा पण आपण यायचो सायकलिंगला मॅक्स 6 नंतर किंवा अराऊंड त्याचा निघालो आहे. पण आज लवकर निघालो तर हा एक्सपिरियन्स पण भारी होता. तुम्ही बघितलं असेल माझी जर्नी. मला जिमशिवाय अजिबात चालायचं नाही. माझी किती रुटीन बिघडली तरी मला जिमला जायचो, सगळ्या गोष्टी प्रॉपर करायचो. तर मी आता मागच्या 1 वर्ष झालं, तुम्ही बघितलं असेल माझी जिम बंद आहे, सगळ्या ॲक्टिव्हिटीज बंद आहेत बिकॉज ऑफ खूप सारे रिझन. सध्या झोप कमी लागते, ओव्हरथिंक खूप जास्त होते. हा फेज पण प्रत्येकाच्या आयुष्यात येतो, यायला पाहिजे, खूप साऱ्या गोष्टी शिकतो. पण हा जो फेज असतो ना, याला एन्जॉय करा, एक्सपिरियन्स घ्या. एक्सपिरियन्स घेऊन जेव्हा पण आयुष्यात पुढे प्रॉब्लेम येतील तेव्हा अप्लाय करा. पण मी स्वतःला मोटिवेट करतो आहे की नाही, असं नाही. एक दिवस आलो, मला भारी वाटलं, मी तुम्हाला ज्ञान देईल की हे करायला पाहिजे, असं करायला पाहिजे, तसं करायला पाहिजे. पण मला माहिती आहे दुसरा दिवस जेव्हा येतो ना, अख्खं मोटिवेशन डाऊन होऊन जातं. उठलं जात नाही, जिमला जाता येत नाही, वॉकला जाता येत नाही, सायकलिंगला जाता येत नाही, काही करता येत नाही. आय होप मी हे सगळं कंटिन्यू करेल परत एकदा, जी माझी आधीची रुटीन होती. तुम्ही बघितलं असेल दीपक महाजन खूप जास्त डेडिकेटेड होता त्याच्या रुटीनशी. किती काही झालं, जिम मिस नाही करायचो, सगळ्या गोष्टी होत्या. बट ठीक आहे, मला पण माहिती आहे, एक टाईम आहे, एक फेज आहे, होऊन जाईल. बट यस, भारी वाटलं, मला जेन्युनली भारी वाटलं. ट्राय करू, आय होप हे कंटिन्यू करेल मी. तुम्हाला लोकांना एकच सांगायचं आहे, म्हणजे हा व्हिडिओ काढायचा मुद्दा एकच आहे की आयुष्यात असे फेज पण येतील जेव्हा तुम्हाला झोप कमी येईल, ओव्हरथिंक खूप अफाट येईल, आयुष्यातले सगळे टेन्शन आणि जे काही गोष्टी एकत्र येऊन जातील. पण ठीक आहे, एक लाईफचा फेज असतो, त्याला एन्जॉय करा, एक्सपिरियन्स घ्या आणि
पुढे जा, एन्जॉय दी राईड असं म्हणेल मी. तर एन्जॉय करू नाही शकलोय, पण हळूहळू गोष्टी समजतात त्याच्यातनं आपण खूप साऱ्या गोष्टी शिकतो. मस्त वाटलं. आता परत जाऊ जरा चहा पिऊ चांगल्या ठिकाणी, एखादी कुठेतरी थांबून, जर ओपन असेल एखादं स्टोर, एखादी टपरी, कारण की कटिंग चहा प्यायलाच मजा येते सकाळ सकाळ. सो ते पण पिऊ आणि त्याच्यानंतर मग आपण जिमला जाऊ वॉक करायला. ठीक आहे, लेट्स गो. थँक्यू गाईज, थँक्यू फॉर ऑल द मोटिवेशन, कारण की छोटे छोटे मोटिवेशन पण खूप गरजेचं आहेत आयुष्यात. लेटेस्ट अपडेट म्हणजे की चहा काही भेटलेला नाही आपल्याला. मी येऊन गेलो परत सोसायटीमध्ये, जिम पण बंद होती. आता इथं वॉक करतो आहे मी, 15-20 मिनटं वॉक करेल, मग वरती चालला जाईल. आणि माझी सोसायटीची मित्रमंडळी जे मला नेहमी बोलवतात सायकलिंग करायला, पण मला जायला भेटत नाही किंवा मी जात नाही. सो ते पण मला दिसून गेले आज. ते सगळे गेले, त्यांचा एक टायमिंग आहे. आता किती 6 वाजून गेले, 6 वाजायला बरोबर जातात ते. सो यस, भेटतो मी तुम्हाला थोड्या वेळात. 15-20 मिनटं वॉक केल्यानंतर वरती जाईल, थोडा आराम करेल, आणि जेव्हा पण आपण कंटिन्यू करू तेव्हा मी तुम्हाला भेटेल. ठीक आहे, प्लीज डू सबस्क्राईब, म्हणजे मला मोटिवेशन भेटेल थोडंसं रोज उठून या सगळ्या गोष्टी करायला, तुम्हा लोकांना दाखवायला, हे रुटीन परत स्टार्ट करायला. सो प्लीज सबस्क्राईब करून द्या, फुकट आहे. कोण आहे रे? कोण आहे रे? शनी काय शिकवलं आहे? हां, काहीच नाही. अंकल आला का अंकलला आगी द्यायची असं शिकवलं का? हां, कधी कधी एवढी लाडी करते ना इश्नोई, शक्य मला तर मुझे झूठ लगता है. मला खोटं वाटतं. मला असं वाटतं झोपेतच स्वप्न बघतोय मी जेव्हा स्नोई लाडी करते माझी. असं चला घरी जाऊयात पटकन. ऑलराईट, वाजून गेलेत 9 आणि तुम्ही बघितलं असेल व्हिडिओ आपण सकाळचा शूट केला, आणि त्याचा आधी मेन्शन पण केलेलं की तब्येत खराब आहे माझी, आणि 3 दिवसापासून सतत सेम होते. आता परत मला सेम व्हायला लागलं. दिवसभर ऑफिसची कामं केली आणि आता जेवण केलं मगाशी, आणि परत सेम व्हायला लागलं. बॉडी पेन, थंडी, ताप, आणि खूप जास्त अशक्तपणा असं यायला लागलं आहे. सो परत डॉक्टरांकडे चाललो आहे मी. जाऊया डॉक्टरांकडे, जरा इंजेक्शन घेऊया, परत मेडिसिन आणूयात. आय डोंट नो कधी बरं होईल, बिकॉज पुढे खूप सारे इव्हेंट आहेत, खूप सारे मित्रांचे, फॅमिलीमध्ये खूप सारे लग्न आहेत, तिथं पण जायचं आहे. सो हे काय चालू आहे काय, 3 दिवस झाले, आजचा 4था दिवस आहे तरी बरं नाही झालं. सो चला, आई बोलले की रिस्क घेऊ नको, रिपोर्ट काढ. त्यांना म्हटलं रिपोर्ट नाही, परत डॉक्टरकडे जाऊन येतो. डॉक्टर काय म्हणतात त्याचा बेसिसवर बघू. आयुष्यात सगळं उद्या आजारी पडू नका, माझी इतकी भयंकर वाट लागली ना. डॉक्टरांनी खूप साऱ्या मेडिसिन तर दिल्या आहेत आणि उद्यापर्यंतची वॉर्निंग दिली. जर उद्या जर बरं नाही वाटलं तर एवढे सगळे रिपोर्ट्स लिहून दिले आहेत मॅडमांनी. सो ते रिपोर्ट्स उद्या काढायचे आहेत. मग त्याच्यात ब्लड टेस्ट वगैरे 2-3 टेस्ट आहेत. सो त्या काढाव्या लागतील आणि त्याच्यावर समजेल काय झालं ॲक्च्युली. नजर इज रिअल गाईज, कोणाची तरी नजर लागली मला. ठीक आहे, आता आराम करतो मी. खूप जास्त सक्त आरामाची गरज आहे ना, तर असं वाटतं मला की आता मी चक्कर येऊन असं पडेल इथं. आणि दादा वहिनी शूटला गेलेत, त्यांना मी सांगितलं नाही की मला परत असं होतं आहे. आधी माहिती होतं त्यांना, पण आज मला परत झालं ते माहिती नाही. चलो टेक केअर, तुम्ही पण काळजी घ्या. व्हायरल खूप जास्त वाढलं आहे.